नमस्कार, मी स्वराली मराठे हॅलो डॉक्टरच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटी तुमच्यासाठी डोळ्यांवरच्या विविध विकारांची चर्चा घेऊन हॅलो डॉक्टरच्या माध्यमाने आपल्या समोर येत असते। महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटी यांनी जनजागृतीचं हे ध्येय मनावर घेतलंय ते हॅलो डॉक्टरच्या मदतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तसाच ह्या आठवड्यात सुद्धा डोळ्यांच्या विकाराविषयीचा विषय घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहोत। आपला आजचा विषय आहे अधोदृष्टी, त्यावरती आधुनिक उपचार आणि साधनं। त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर विश्राम संगीत। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर विश्राम संगीत हे गेले 3 वर्ष पनवेलमधील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट इथे कॉर्निया आणि युविया कन्सल्टंट आहेत। त्याचप्रमाणे जगविख्यात LV प्रसाद आय इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी कॉर्नियाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे कॉर्नियल ट्रान्सप्लांटसाठी 2013 मध्ये महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटीकडून त्यांना बेल फार्मा हे अवॉर्ड मिळालेला आहे। आपल्याकडे आलेले दुसरे डॉक्टर आहेत डॉक्टर कुरेश मस्कती। नमस्कार डॉक्टर। डॉक्टर कुरेश मस्कती हे बॉम्बे ऑप्थॅल्मिक असोसिएशन आणि महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल असोसिएशनचे पास्ट प्रेसिडेंट होते। त्याचप्रमाणे ऑल इंडिया ऑप्थॅल्मिक सोसायटीचे ते इनकमिंग प्रेसिडेंट आहेत आणि चर्नी रोडला मस्कती आय क्लिनिकचे ते डायरेक्टर आहेत। आपल्याकडे आलेले तिसरे डॉक्टर आहेत डॉक्टर राहुल देशपांडे। नमस्कार डॉक्टर। डॉक्टर राहुल देशपांडे हे HV देसाई आय हॉस्पिटल पुणे इथे मेडिकल डायरेक्टर आहेत। त्याचप्रमाणे लो विजन डिपार्टमेंटचे ते विभाग प्रमुख आहेत आणि गेल्या 14 वर्षापासून डॉक्टर ह्या फील्डमध्ये आणि या संस्थेमध्ये कार्यरत आहेत। मला खात्री आहे की नेहमीसारखेच डोळ्यांच्या विकारांविषयी तुमच्याकडे भरपूर प्रश्न असणार आहेत आणि त्याची उत्तरं द्यायला आपले तीनही डॉक्टर इकडे सज्ज आहेत। त्यासाठी तुम्हाला लागेल आमचा नंबर, तो असा आहे 24908050 24988050। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे। सर्व प्रेक्षकांना नेहमीसारखी एक नम्र विनंती आहे, आपण जेव्हा आम्हाला फोन कराल त्यावेळेला आपल्या TV सेटचा आवाज हा कृपया कमी ठेवा, म्हणजे आपला प्रश्न थेट आमच्यापर्यंत पोहोचेल आणि डॉक्टरांकडून लगेच त्याचं उत्तर आपल्याला घेता येईल। दुसरी आणि महत्त्वाची विनंती म्हणजे आपला आजचा जो विषय आहे अधोदृष्टी आधुनिक उपचार साधनं, ह्या विषयाला धरून प्रश्न विचारा, म्हणजे या विषयाबद्दलची जास्तीत जास्त माहिती आपल्याला घेता येईल। आणि तिसरी आणि महत्त्वाची सूचना म्हणजे आपण कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टरांचे नंबर्स तुम्हाला देणार आहोत, त्यामुळे तुमच्याकडे एक कागद आणि पेन तयार ठेवा, म्हणजे डॉक्टरांचे नंबर्स तुम्हाला उतरवून घेता येतील आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा डॉक्टरांशी संपर्क साधून तुम्हाला आपले प्रश्न विचारता येतील किंवा शंकांचे निरसन करता येईल। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या हॅलो डॉक्टरच्या विषयाला, अधोदृष्टी आणि आधुनिक उपचार। डॉक्टर, मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आपण एक्झॅक्टली बघतो कसं? डॉक्टर कुरेश, तुम्हाला मी विचारते की नॉर्मल विजन आपली काय असते आणि ही बघण्याची प्रोसेस कशी असते? स्वराली, आपण विचार करू की आपला डोळा जे आहे ते एक कॅमेरा सारखा आहे आणि ते बाहेरचे जे टिश्यू आहे, जे ट्रान्सपेरंट पारदर्शक टिश्यू आहे, त्याला कॉर्निया आपण म्हणतात। ते बाहेरचे लाईटची जे रेज आहे ते त्याला फोकस करून आतमध्ये लेन्स आहे, जसा कॅमेरा पूर्वीच्या फिल्म कॅमेराचा लेन्स होतं, ते फिल्म कॅमेराचा लेन्स तसा आपला लेन्स आहे, त्याच्यावर ते लेन्स वरती फोकस करतात आणि ते लेन्स रेज ऑफ लाईटला फोकस करून पाठीमागे जे पडदा आहे, जसा जुना फिल्म होता पूर्वी, ते आता फिल्म कॅमेराज नाही आहे, पण ते विचार करा की तसं होतं, तर ते फिल्म जे आहे त्याला आपण रेटिना म्हणतात। ते रेटिनावरती ते फोकस होतात, रेटिनामध्ये ते त्याचं चेंज होतं, ते लाईट रेजची जी एनर्जी आहे त्याला ट्रान्सफॉर्म करून त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी बनवतात। आणि दरेक रेटिनाच्या सेल जे आहे त्याचा पाठीमागे एक वायर असतात, जसं तुमचं दूरदर्शनच्या कॅमेराच्या वायरचं पाठीमागे एक वायर असतात, ते 2 मिलियन सेल्स असतात, ते त्याच्या 2 मिलियन वायर्स असतात, ते ब्रेन कडे जाते। मला वाटतं चित्रात सुद्धा आपल्याला ते आता दिसतंय। हो, आणि ते व्हिज्युअल पाथवे त्याला म्हणतात आणि ते ब्रेन इंटरप्रेट करते, म्हणजे जसं कॅमेरा नुसतं दृश्य पिक्चर घेतात आणि इंटरप्रिटेशन जे आहे ते ब्रेन करतात की कसं आम्हाला बघायला पाहिजे। हे पूर्ण कनेक्शन आणि ही पूर्ण त्याची प्रोसेस आहे। करेक्ट। आणखीन एक प्रश्न डॉक्टर राहुल मला तुम्हाला विचारावासा वाटतोय की आपण बघतो त्यावेळेला फक्त आपल्याला, म्हणजे आपण अगदी म्हणतो की घोड्याला कशी झापडं लावलेली असतात, घोड्याला फक्त समोरचं दिसतं, पण आपण माणसांचं जर बोलायचं झालं तर आपल्याला साईडचं सुद्धा दिसतं की आजूबाजूला काय चाललेलं आहे।
तर ही काय एक वेगळी प्रोसेस आहे आणि ते कसं फंक्शन डोळ्याचं होतं? ॲक्च्युली ह्याला आपण इंग्लिशमध्ये जसं म्हणतो सायंटिफिक टर्ममध्ये फील्ड ऑफ व्हिजन. बरं. तर ही डोळ्याची प्रॉपर्टी आहे. आपल्या डोळ्यामध्ये जे आता सरांनी सांगितलं रेटिना आहे आणि ऑप्टिक नर्व वगैरे आहे, त्याचे हे फंक्शन आहे की आपल्याला सरळ आपण जेव्हा बघत असतो तरी आपल्याला साईडनी काय येत आहे, दोन्ही साईडनी दिसतं. दोन्ही डोळे जेव्हा उघडे असतात तेव्हा 180 डिग्रीचा फील्ड कव्हर होतो आपल्याला. जेव्हा आपला एक डोळा बंद असतो आणि एका डोळ्याची आपण जेव्हा फील्ड बघतो तेव्हा ती साधारण एक 90 डिग्रीची फील्ड असते. ती फील्ड वर खाली आजूबाजूला असे थोडं व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. पण फील्ड ऑफ व्हिजन असल्यामुळे आपली क्वालिटी ऑफ व्हिजन ही सुधारते आणि आपल्याला आजूबाजूला काय चाललं आहे ते पण आपल्याला कळू शकतं. ह्याला फील्ड ऑफ व्हिजन म्हणतात. ओके ओके. डॉक्टर विश्राम, मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की चष्मा लागण्याची कॉमन कारणंही काय असतात? कारण सध्या आई वडील मुलांच्या एकदम मागे लागलेले असतात की एवढा वेळ कम्प्युटरवर बसू नकोस, एवढा वेळ टीव्ही बघू नकोस, त्याने तुला चष्मा लागेल. पण बाकीची अजून काय कारणं आहेत ज्यांनी चष्मा लागू शकतो, लहान वयात सुद्धा किंवा मोठ्या माणसांना सुद्धा? स्वराली, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बेसिकली आपण ह्याला रिफ्रॅक्टिव्ह एरर्स किंवा दृष्टीदोष किंवा चष्म्याचे दोष असं म्हणतो आपण. तर बेसिकली लहानपणापासून जशी आपली पूर्ण शारीरिक वाढ होत असते तशीच आपल्या हळूहळू डोळ्याची सुद्धा वाढ होत असते. आणि काही लोकांमध्ये हे जे आता डॉक्टर मस्कतेंनी सांगितलं की हे कॅमेराचं काम आपल्या डोळ्या करत असतो, तर हे टोटल फोकसिंग ॲपॅरेटस जे आहे डोळ्याचं ते कधी कधी हे जे रेज असतात लाईटचे ते नॉर्मली असे ह्या चित्रात जसं आपल्याला दाखवलंय तसं हे बरोबर त्या रेटिनावरती फोकस करतात आणि म्हणून आपल्याला विदाऊट चष्मा चांगलं दिसू शकतं. पण काही लोकांमध्ये लहानपणापासून हे जे रेज असतात ते आपल्याला रेटिनाच्या मागे फोकस होऊ शकतात आणि त्याला आपण हायपरमेट्रोपिया किंवा जवळचं ज्याला कमी दिसतं चष्म्याशिवाय ते म्हणतात, त्याला हायपरमेट्रोपिया म्हणतात. आणि दुसरा दृष्टीदोष म्हणजे ज्यांचं फोकसिंग ह्या रेटिनाच्या पुढे होत असतं तर त्याला आपण मायोपिया म्हणतो. अशा लोकांना जवळचं चष्म्याशिवाय बरं दिसतं मात्र दूरदृष्टी त्यांची कमी असते, तर याला मायोपिया असं म्हणतात. आणि अजून एक दोष म्हणजे बऱ्याचदा जी प्रतिमा आपल्या रेटिनावरती फॉर्म होते ती स्वच्छ होत नाही. त्याच्यात एक सिलेंडर नंबर येतो कारण वेगवेगळ्या ॲक्सेसमध्ये त्याचं फोकसिंग वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं आणि त्याला ॲस्टिग्मॅटिझम असं म्हणतात. आणि अशा लोकांना मग सिलेंडर नंबर ॲडिशनली चष्म्यामध्ये द्यावा लागतो. तर ही कॉमन कारणं आहेत आणि बेसिकली दिस इज रिलेटेड टू द ग्रोथ ऑफ द आय. आणि आपण अधोदृष्टीबद्दल आज बोलतोय आणि हे सर्वात कॉमन कारण आहे अधोदृष्टीचं. आणि दिस इज अ व्हेरी करेक्टेबल कॉज. म्हणजे ह्याला नुसतं आपण चष्मा जरी दिला तरी हे करेक्ट होतात आणि चष्मा 100% आपण दिसतो. त्यामुळे हे खूप कॉमन कारण आहे आणि दीज आर कॉल्ड रिफ्रॅक्टिव्ह एरर्स. अच्छा डॉक्टर, पण हल्ली जे सध्या म्हणजे बरेच लोक IT फील्डमध्ये आहेत किंवा बरेच डोळ्यांवरती स्ट्रेन येणारे जे कामं करतात, तर ह्या एक्सटर्नल फॅक्टर्समुळे चष्मा लागला असं ज्या वेळेला म्हणतात, तर त्याच्यात कितपत तथ्य असतं? ऍक्च्युली त्याच्यात असं आहे की बऱ्याचदा आई वडील येऊन म्हणतात की हा खूप जवळनं टीव्ही बघतो, पण बेसिकली हे जे आहे हे सिम्पटम आहे. मुलांना दुरून दिसत नसल्यामुळे ते जवळ जाऊन टीव्ही बघतात. ही मला वाटतं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं संशोधन कुठेतरी असं दाखवतं की आजकाल जी खूप क्रांती घडून आलेली आहे, कम्प्युटर्स, व्हिडिओ गेम्स हे जे आलेले आहेत, तर जी मुलं अगदी लहानपणापासून खूप जवळचं काम करतात आणि हे व्हिडिओ गेम्स खेळतात त्यांच्यामध्ये असं दिसून येतं की त्यांचा जो मायोपिया आहे तो थोडासा जास्त प्रोग्रेस होतो आणि अशा मुलांना जास्त चष्म्याचे दोष आढळून येऊ शकतात. पण हे कारण नसून त्याचं लक्षण आहे हे मला वाटतं पालकांनी सुद्धा कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर राहुल, आपला जो आजचा विषय आहे म्हणजे आपण नॉर्मल विजन काय आहे हे समजून घेतलं, पण ही लो विजन म्हणजे 100%पेक्षा किती कमी असली तर आपण त्याला लो विजन म्हणतो, काय ह्याचं प्रमाण आहे, ती म्हणजे नक्की काय? आणि आपण जो आज हा विषय बोलायला घेतला आहे त्याच्यामुळे मला नक्कीच असं वाटतं की भारतात कुठेतरी ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे, म्हणूनच आपल्याला आज या विषयावर बोलावंसं वाटतंय. तर हे प्रमाण साधारण किती आहे? आता जसा लो विजन आपण जो म्हणतो, ज्याला मंददृष्टी पण म्हणतात किंवा अधोदृष्टी ज्याला म्हणतात, तर ह्याच्यामध्ये हे बरेचसे जसे आजार आता आपण घेणार आहेत जे जसं डायबिटीस आहे, मायोपिया किंवा ग्लाकोमा किंवा पडद्याचा त्रास मागचा, हे सगळे आजारामुळे माणसांची नजर एकदम कमी होते आणि ती नजर आपण कोणताही ऑपरेशन किंवा कोणतंही औषध किंवा कुठलीही ट्रीटमेंट करून पण ती जर नजर सुधरू नाही शकत, तर अशी ह्या कॅटेगरीच्या पेशंट्सला लो विजन असं आपण म्हणतो. तर ह्या लो विजन जगामध्ये तुम्ही जर प्रमाण पाहिलं तर जवळपास जगामध्ये 250 मिलियनच्या वर लोक हे लो विजनचे आहेत आणि ह्यातले जवळपास 10 मिलियन हे आपल्या इंडियामध्ये आहेत. म्हणजे तुम्ही हे प्रमाण बघू शकता की हे लो विजनचं किती प्रमाणामध्ये सोसायटीमध्ये किंवा भारतामध्ये याचं प्रमाण आहे लो विजनचं. तो हा प्रॉब्लेम फार मोठा आहे लो विजनचा
आणि आधी लो विजनला ब्लाइंडनेसच म्हणायचे एक 10 वर्षापूर्वी, पण आता ब्लाइंडनेस कोणता आणि लो विजन हे आता सेपरेट करायला लागले, कारण लो विजनला इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. आपण आता पुढे कार्यक्रमामध्ये बघणार आहे की काही स्पेशल आपण डिव्हाइसेस देऊन त्यांची नजर सुधारू शकतो. तर त्या ह्याच्याने हे लो विजन हे सेपरेट एंटिटी आहे. अच्छा. डॉक्टर कुरेश, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्यावेळेला आपण ह्या लो विजनची कारणं डिस्कस करतो की कशामुळे ही लो विजन होऊ शकते, तर त्याच्यामध्ये कॅटरॅक्टचा काय म्हणजे रोल आहे आणि त्याच्यामुळे लो विजन कशी होऊ शकते? आपल्या देशमध्ये काय आहे की एवढे कॅटरॅक्ट्स अजून राहिले, अप्रॉक्सिमेटली 5 मिलियन कॅटरॅक्ट्स अजून ऑपरेशनसाठी राहिले. आणि लहान लहान विलेजेस मध्ये जे आहे ते लोक पेशंटला दिसत नाही, कारण मोतीबिंदू पिकलेला असतात आणि मोतीबिंदू पिकलेला असतात. जिथपर्यंत आपण ऑपरेशन नाही केलं त्याच्या तिथपर्यंत ते लोक ॲब्सोल्युटली लो विजन मध्ये राहणार आणि ब्लाइंडनेस मध्ये पण राहणार. नक्कीच. तर हे जे कॅटरॅक्ट जे आहे ते आपण जसं डॉक्टर राहुलनी म्हटलं की हे प्रिव्हेंटेबल कंडिशन. प्रिव्हेंटेबल म्हणजे ऑपरेशन करून त्याला फुल 100% 100% नजर परत देऊ शकतो. कॅटरॅक्ट आहे आपण ते कॅमेराच्या मी लास्ट टाइम जे एक्झाम्पल दिलं होतं ते कॅमेराचे जे लेन्स आहे ते लेन्समध्ये पूर्ण पारदर्शक असतात नॉर्मली, पण जसं वय होत चालू होतं ते पारदर्शक लेन्स ते अपारदर्शक होतात आणि त्याच्यामध्ये सफेदी येतात. तर त्याला आपण कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदू म्हणतात. ते मॉडर्न सर्जरीमध्ये ऑलमोस्ट 100% सगळ्या पेशंटला आपण कुठेतरी गेलं, नेत्र शिबिरमध्ये पण गेलं तर त्याला ऑपरेशन करून आतमध्ये लेन्स टाकतात, प्लास्टिकचे लेन्स टाकतात, तर त्याला जाड चष्मा नाही लागतात आणि कम्प्लिटली क्युरेबल कंडिशन आहे. अच्छा अच्छा. आणि मला वाटतं ग्लॉकोमा हे सुद्धा एक मोठं कारण आहे का? हो. प्रॉब्लेम काय असतात की एस्पेशली जे टाउन्स आणि सिटीज मध्ये काय लोकांना थोडी जानकारी असतात, थोडी जानकारी चांगली नाही. ते लोकांना असं वाटतं की माझं आता वय जे झालं 60-65 वय झालंय तर मला कमी दिसतं, ते मोतीबिंदूचं कारणच असणार आणि ते डॉक्टरकडे जात नाही, फक्त चष्मावाल्याकडे जाऊन त्याचा चष्माचा नंबर चेंज करतात. पण ग्लॉकोमाला आम्ही त्याला सायलेंट थीफ ऑफ साईट म्हणतात. सायलेंट थीफ ऑफ साईट म्हणजे आपण सरळ बघतो आणि ते विजन्स नॉर्मल असतात, पण जसं डॉक्टर राहुलनी म्हटलं साईडचं जे विजन आहे ते साईडचं विजन कमी कमी होत चालू आहे. जसं आपण पिक्चर मध्ये बघितलं की हे साईडचं विजन कमी होत, कारण आतमध्येची जे नस आहे त्याच्यावर दबाव पडतात प्रेशरचा, डोळ्यांचं प्रेशर जास्त होतं आणि ते नस हळूहळू हळूहळू ड्राय अप होते आणि पेशंटला एंड स्टेज पर्यंत माहीत नाही पडत. म्हणजे ते ग्लॉकोमा जे आहे ते आपण दर वर्षामध्ये ट्रीटमेंट चेकअप केला आफ्टर द एज ऑफ 40 तर हे ब्लाइंडनेस आपण प्रिव्हेंट करू शकतो. बरोबर बरोबर. डॉक्टर विश्राम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण आता काही करेक्टेबल अशा गोष्टी ऐकल्या की करेक्टेबल काही डिझिजेस आहेत ज्याच्यामुळे आपण लो विजन आटोक्यात आणू शकतो किंवा त्याच्यावर उपचार करू शकतो, पण असे काही जन्मापासून असणारे डिफेक्ट आहेत का की दोष आहेत ज्याच्यामुळे आपण कदाचित ही लो विजन करेक्ट नाही करू शकत किंवा त्याच्यावरती काही प्रक्रिया नाही करू शकत पुढे? स्वराली, बरेचसे असे कारण असतात की अगदी म्हणजे जसा बाळाचा पोटात विकास होत असतो आईच्या, तर तेव्हा आपली जी बेसिक डोळ्याची रचना असते ती रचना व्यवस्थित घडून येत नाही किंवा त्याच्यात काही दोष दिसून येतात. तर तुम्ही या चित्रात बघू शकता की हे असंच एक छोटा बाळ आहे ज्याला जन्मतःच ह्या कॉर्नियावरती हा दोष आहे आणि त्याची रचना व्यवस्थित घडलेली नाही. तर हे जे दोष असतात बऱ्याचदा ह्यांना टोटल म्हणजे विजन आपण रिस्टोर करू शकत नाही. आणि परंतु त्याच बाळाचं आपण बघतोय की डाव्या डोळ्यामध्ये कॉर्नियल ट्रान्सप्लांट झालेला आहे. इथे कुठेतरी त्यांना थोडासा रिलीफ मिळतो, थोडीशी विजन वाढण्यात मदत होते. पण देर आर सर्टन कॉजेस लाईक दिस की जिथे पूर्ण 100% तुमच्या माझ्यासारखं त्यांना दृष्टी आपल्याला देता येत नाही. तसेच कॉर्नियाचे अजूनही काही अनुवांशिक आजार असतात ज्याच्यात तुम्ही इथे बघू शकता की एका या पर्टिक्युलर पेशंटला त्याच्या आकाराचा विकार आहे, तर तो आकार थोडासा बदलला असल्यामुळे ज्याला आपण केरेटोकोनस असं म्हणतो, तर त्याच्यानी सुद्धा आपली फोकसिंग ॲबिलिटी कमी होते आणि त्याच्यानी सुद्धा आपल्याला अंधत्व येऊ शकतं किंवा लो विजन होऊ शकते. आणि आपल्या बऱ्याच इतर कारणांमुळे जसं इन्फेक्शन म्हणा किंवा आणखीन काही आपल्याला लागतं, काही इजा होते, त्यामुळे कॉर्नियावरती काही व्रण किंवा स्कार्स येऊ शकतात ज्यामुळे कॉर्नियाची पारदर्शकता पूर्णपणे कमी होऊ शकते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला लो विजन किंवा अंधत्व आपल्याला येऊ शकतं.
तर हे काही कॉजेस आहेत कॉर्नियल ब्लाइंडनेसचे. आणि याच्याबद्दल सगळे ट्रीटमेंट संपल्यानंतर आपल्याला अजून चांगलं दिसत नसेल तर वी कॅन रिसॉर्ट टू कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन, अर्थात नेत्र प्रत्यारोपण. आणि नेत्र प्रत्यारोपण करून बऱ्याच केसेसना, कॉर्नियल केसेसना आपण पूर्वीसारखी दृष्टी देऊ शकतो. मला वाटतं आपण सुरुवातीला जे म्हणलं की अवॉर्ड जे तुम्हाला मिळालंय ते ह्याच प्रोसेससाठी मिळालेलं आहे. आपण थोडक्यात सांगू शकतो की कॉर्नियल ट्रान्सप्लांट म्हणजे काय असतं? बेसिकली कॉर्निया जो तुम्ही ह्या चित्रामध्ये बघू शकता की जो कॉर्निया खराब झालेला आहे त्याच्यावरती तोच कॉर्निया आपण काढून दुसऱ्या व्यक्तीचा एक चांगला आणि हेल्दी कॉर्निया आपण त्याच्यावरती प्रत्यारोपित करतो आणि दॅट रिस्टोर्स द ट्रान्सपरन्सी ऑफ द कॉर्निया. आणि म्हणून ते फोकसिंग जे आहे ते पुन्हा व्यवस्थित सुरू होतं आणि त्यामुळे पुन्हा आपल्याला दृष्टी मिळू शकते. ओके. पण आपलं जे कम्युनिटी आहे त्याला हे नेत्रदान करायला पाहिजे, नाहीतर आम्ही सगळं कॉर्निया सर्जन बसून काय फायदा नाही, कारण नेत्रदान नाही झालं तर आम्हाला कॉर्निया मिळणार नाही. आणि फार शॉर्टेज आहे मुंबईमध्ये, 6-6 महिना 1-1 वर्ष पेशंटला थांबायला लागतात कॉर्निया मिळायच्यासाठी. अरे बापरे. आपण डॉक्टर विश्राम, डॉक्टर कुरेश आणि डॉक्टर राहुल यांच्याशी अधोदृष्टी, आधुनिक उपचार ह्या विषयावरती चर्चा करत आहोत. आपण चर्चा पुढे चालू ठेवण्यापूर्वी लताजी यांचा कोल्हापूर इथून फोन घेणार आहोत. नमस्कार लताजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. लताजी, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय, आपला प्रश्न विचारा. हा, माझं वय 57 आहे. हा. आणि माझ्या डोळ्यामध्ये असं खुपल्यासारखं होतं. तर डॉक्टरांनी सांगितलं की डोळ्यातलं पाणी जरा कमी झालंय. बर. तर तुम्ही त्यात औषध घाला. हा. तर औषधामध्ये स्टिरॉइड असतं का मॅडम? ओके. नाही, आपण विचारूया. नाही, ते ड्राय आय त्याला म्हणतात. डोळ्यामध्ये पाणी किंवा अश्रू कमी असतात तर ते बाहेरून आपण अश्रू देतात, त्याच्यामध्ये अजिबात स्टिरॉइड नाही असतात. नक्कीच. डॉक्टर राहुल, मला तुम्हाला पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे की आपण ज्यावेळेला लो विजनची कारणं डिस्कस करतो तर त्याच्यामध्ये मॅक्युलर डिजेनरेशन हा काय प्रकार असतो आणि त्यांनी कशी लो विजन होऊ शकते? हा मॅक्युलर डिजनरेशन हा रेटिनाचा एक डिसीज आहे. हा मॅक्युला आपला सेंट्रल रेटिनाचा पार्ट आहे, जो आपल्या जवळची विजन किंवा सेंट्रल व्हिज्युअल ॲक्युटी ज्याला आपण म्हणतो त्याच्याच फंक्शनला आहे. तर बरेच ओल्ड एज केसेसमध्ये जसे आपले केस पांढरे होतात, एजिंगचं चेंजेस चालू होतं, तसंच हे मॅक्युला खराब होतो आणि त्याच्यामुळे त्याला आपण एंटिटी एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन असं आपण म्हणतो. तर तसं हे बायलॅटरल कंडिशन असते, म्हणजे एकदा झालं तर ते दोन्ही डोळ्यात होतं आणि पेशंटला एकदम अंधत्व येऊ शकतं की ज्याला फार ट्रीटमेंट ऑप्शन्स कमी आहेत आणि अवघड असते ट्रीटमेंट. तर असल्या कंडिशन्सला डेफिनेटली लो विजन एड्स जर आपण दिले तर ह्या पेशंट्सला लिहायला, जवळचं वाचायला किंवा जवळचं काम करायला ह्याच्याने फायदा होऊ शकतो. हे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन आपण म्हणतो. आणि त्याचप्रमाणे रातांधळेपणा जर आपण म्हणायचं झालं तर या रातांधळेपणाने म्हणजे कॉमन जी आपल्याला व्याख्या त्याची माहिती आहे की दिवसभर दिसतं पण जशी जशी अंधार पडायला लागतो तशी तशी आपली दृष्टी कमी होत जाते. तर फक्त ही रात्रीच दृष्टी कमी होते का नंतर नंतर दिवसाही दृष्टी कमी व्हायला लागते? ह्याला आपण रेटिनायटिस पिगमेंटोजा असं म्हणतो. या कंडिशनमध्ये पण हा रेटिनाचाच एक आजार आहे. ह्याच्यामध्ये जन्मजाता आणि नंतर जसं जसं डेव्हलपमेंट होते तर त्याच्यामध्ये माणसाला कमी दिसायला लागतं. ज्याचे आपण आता आधी मी सांगितलं फील्ड ऑफ विजन जी माणसाला फार महत्वाची असते, तर ह्या आजारामध्ये फील्ड ऑफ विजन एकदम कमी होते. जसं कासबिंदू मग ग्लाकोमा सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये पण फील्ड ऑफ विजन कमी होते. आणि रेटिनायटिस पिगमेंटोजामध्ये असा प्रॉब्लेम होतो पेशंटला की हळूहळू अंधत्व येतं आणि ते फील्ड ऑफ विजन ज्याला ट्युब्युलर फील्ड म्हणतो, म्हणजे ट्यूब सारखी आपली जी नजर होते तेवढीच, म्हणजे आजूबाजूचं माणसाला काही दिसत नाही, फक्त ट्यूब सारखं समोर दिसतं. तर असल्या पेशंट्सला पण हा रातांधळेपणा म्हणतो की जो रात्री वगैरे पेशंट चाच पडू शकतो आणि त्याला दिसायला प्रॉब्लेम होतो. तर असले पण पेशंट्स लो विजन कॅटेगरीमध्ये येतात आणि हे असले पेशंट्स आपण लो विजन डिव्हाइसेस देऊन पण ह्यांचे बरेच इम्प्रूव्हमेंट करू शकतो. बरोबर बरोबर. डॉक्टर, मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे पण तत्पूर्वी आपल्या प्रेक्षकांचा फोन घेणार आहोत. आपण नाशिक इथून आपल्याला फोन आलाय. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सांगितलं जातंय मॅडम, 18 वय असताना त्याचं ऑपरेशन केलंय, म्हणजे लेझर केलंय नाशिकला. हा. आणि लेझर नंतर त्यापूर्वी माझा नंबर 18 होता आणि आता तो 3-4 ला आहे पण कमी दिसतंय. एका डोळ्याची नजर खूप कमी झाली, रेटिना कमकुवत आहे सांगितलं जातं. आणि त्याला पर्याय काय असू शकतो का रेटिनाला? आपलं वय काय आहे? आता 35 आहे. अच्छा. आणि आपण काय काम करता? किराणा व्यवसाय. ओके. त्यांचा प्रश्न
तसा त्यांना ते म्हणतात की त्यांचा नंबर साधारण 18 होता, म्हणजे -18 होता आणि त्याच्यासाठी त्यांचं लेझर किरणांचं ऑपरेशनही झालं आणि आता नंबर कमी झालाय. तर मी तुम्हाला मागे जसं सांगितलं की एरर्स, रिफ्रॅक्टिव्ह एरर्स, तर याला मायोपिया म्हणजे हा खूप जास्त मायोपिया आहे, ज्याला आम्ही पॅथॉलॉजिकल मायोपिया असं म्हणतो. आणि पॅथॉलॉजिकल मायोपियामध्ये डोळा इतका वाढतो की जो मागचा रेटिना असतो तो सुद्धा खूप स्ट्रेच होतो आणि त्याच्यात बरेच डिजेनरेटिव्ह चेंजेस घडून येतात आणि त्यामुळे आपसुकच त्या रेटिनाची जी शक्ती असते किंवा कार्यक्षमता असते ती थोडीशी काही प्रमाणात कमी होतेच. तर त्यांना जे आता कमी दिसतंय ह्याला डायरेक्टली आपण म्हणजे एकदम 100% विजन आपण त्यांना वाढवू शकत नाही, पण त्यांची जी काही विजन आहे ती जास्त चांगल्या पद्धतीने आपण लो विजन डिव्हायसेसनी आपण नक्कीच त्यांना फायदा करून देऊ शकतो आणि तेवढीच विजन ते जास्त चांगल्या कार्यक्षमतेने वापरू शकतात आणि त्यासाठी लो विजन डिव्हायसेस त्यांना वापरण्याचा आम्ही सल्ला देऊ, ज्याच्याबद्दल आम्ही आता पुढच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. हे महत्वाचं आहे की लेझरचं कारण नाही झालं आहे, म्हणजे हे त्याचं विजन जे कमी झालंय त्याला असं नाही म्हणायचं की डॉक्टरचं काही चुकी झाली आहे. ते रेटिना तुमचं जे स्ट्रेच होतं म्हणून काय करायचं, म्हणजे ते लेझर फक्त कॉर्नियाला रिशेप करतात, रेटिनाला काही करत नाही. आणि हे असले पेशंट्स लो विजन एड्सनी यांना फायदा होतो. बरोबर. आपण लो विजन एड म्हणजे काय, त्याची डिव्हाइसेस कुठली कुठली आहेत, ती कुठे अवेलेबल असतात, ह्या सगळ्याबद्दल हळूहळू चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी लो विजनचं आणखीन एक कारण म्हणजे एज रिलेटेड मॅक्युलर डिजेनरेशन आणि डायबिटीज, म्हणजे ते तर आपल्याला आजकाल बरंच दिसतं लोकांमध्ये. आणि असं म्हणतात की 2020 मध्ये डायबिटीज इतका पसरणार आहे भारतामध्ये की सगळ्यात जास्त डायबिटीजचे लोक हे अख्ख्या जगात फक्त भारतात असतील. तर ही दोन कशी कारणं आहेत लो विजनसाठीची? हे एकतर आपलं एकतर एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन, जसं राहुलने पण म्हटलं की एजिंग जसं होतंय, कोणी लोकांच्या रेटिनामध्ये एक्सेस पिगमेंट किंवा रक्त जे वाहिनी जे आहे ते थोडी फ्रेजाईल होतात आणि ते रक्त निघतात. एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन दोन प्रकारचे असतात. एक ड्राय एज रिलेटेड, त्याचं काय फक्त हे जे LVA लो विजन एड्स त्याला देऊ शकतात, आणि दुसरा जे आहे ते वेट म्हणजे काय, पाणी रेटिनाच्या आतमध्ये सूज येतात, त्याच्यामध्ये पाणी आणि रक्त भरतात तिथे. ते जर असलं तर काही इंजेक्शन्स देऊ शकतात डोळ्यामध्ये आणि त्याला इम्प्रूव्ह करू शकतं. म्हणजे वेट जे आहे ते 10% केसेस आहे, 90% केसेस आहे ते ड्राय मॅक्युलर डिजनरेशन एज रिलेटेड. पण तुम्ही जे डायबिटीजचं जे सांगितलं ते प्रॉब्लेम आपल्या देशमध्ये काय आहे की लोक डोळ्यांच्या डॉक्टरकडे डायबिटीज मध्ये कधी जात नाही, ते डायबिटीज स्पेशलिस्ट कडे जातात आणि रक्ताची डायबिटीज कंट्रोल करून त्याला असं आनंद वाटतात की मला काय आणखीन काय होणार नाही. पण डोळ्यांच्या आतमध्ये रक्तामध्ये परफेक्ट कंट्रोल असला तरी पण डोळ्याच्या आतमध्ये डायबिटीजचे चेंजेस रेटिनामध्ये होऊ शकतात आणि ते स्टिचिंग टाइम सेव्स नाही. तुम्ही दरवर्षी आफ्टर डायबिटीज डिटेक्ट झालं, दरवर्षी तुम्ही डॉक्टरकडे, डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेलं तर 100% तुम्ही 100 वर्षाचे असला तिथपर्यंत तुम्हाला सगळं चांगलं दिसणार, कारण लेझर्स आहे, काय ट्रीटमेंट इंजेक्शन आहे, आपण प्रिव्हेंटिव्ह करू शकतो. बरोबर. मला वाटतं सगळ्या प्रेक्षकांना मी ही आठवण करून देते की आपला मागचा जो महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटीचा कार्यक्रम झाला होता तो डायबिटीज आणि त्याचा डोळ्यांवर होणारा परिणाम ह्याच्यावरती झाला होता आणि त्याच्यामध्ये आपण बरीच माहिती घेतली होती की डायबिटीज प्रत्येक वयामध्ये झालेल्या व्यक्तीला त्याचा डोळ्यावरती कसा परिणाम होतो आणि किती किती अंतराने ह्या व्यक्तींनी आपल्या डोळ्याचा चेकअप करून घ्यायला पाहिजे. थोडंसं तुमच्या मेमरीला ताण द्या आणि ही माहिती आठवा. आणि जसं डॉक्टर आता म्हटले तसं डायबिटीज झाल्यानंतर फक्त डायबिटीज स्पेशलिस्टकडे जाऊन आपला डायबिटीज कंट्रोल न करता या डायबिटीजचा आपल्या शरीराच्या कुठल्या कुठल्या भागांवरती परिणाम होतो आणि तो आपण कसा कंट्रोल केला पाहिजे हे सुद्धा जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर विश्राम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे पुढे की ही कारणं आणखी डिस्कस करताना मला एकतर कारणं डिस्कस करतानाच थोडी भीती वाटते की इतकी मोठी भरपूर ही कारणं आहेत लो विजनची आणि मला वाटतं आपल्या साध्या साध्या नजरेतनंही सुटतात, आपल्याला पटकन ही लक्षात येत नाहीत. पुढचं एक कारण म्हणजे अल्बिनिझम. हे अल्बिनिझम लो विजनचं कसं कारण असू शकतं? बेसिकली कसं असतं की अल्बिनिझममध्ये देर इज सम एन्झाईम डिफेक्ट आणि हा जन्मतःच हा प्रॉब्लेम असतो. बऱ्याचदा आपल्याला काही मुलं दिसतात जी फार गोरी असतात, तर बेसिकली ते लॅक पिगमेंट आणि त्यांचं स्किन सुद्धा खूप पांढरं असतं, त्वचा एकदम पांढरी असते, तर त्याला अल्बिनिझम असं म्हणतात. आणि त्याचा डोळ्यांवरती सुद्धा तेवढा परिणाम होतो. जसं तुम्ही ह्या पर्टिक्युलर चित्रामध्ये बघू शकता की दिस इज अ चाइल्ड सफरिंग फ्रॉम अल्बिनिझम, तर त्याच्यात सुद्धा रेटिना
हा काही प्रमाणात वीक झालेला असतो. या मुलांचे बऱ्याचदा डोळे हलतात, म्हणजे ते स्टडी फिक्स होऊ शकत नाही, ते बऱ्याचदा हलत राहतात आणि त्यामुळे सुद्धा दृष्टीवरती परिणाम होतो. बऱ्याचदा त्यांचा रेटिना पूर्णपणे विकसित झालेला नसतो, त्यामुळे सुद्धा ती लो विजन असते त्यांना. आणि ह्या मुलांना बऱ्याचदा लाईट वगैरे जो असतो हा नॉर्मल लाईट सुद्धा सहन होत नाही, म्हणजे नॉर्मल लाईटचा सुद्धा त्यांना त्रास होतो किंवा ग्लेअर त्यांना जाणवते. तर ह्या पेशंट्सना बरेच लो विजन डिव्हाइसेस आणि लो विजन अजून वेगवेगळ्या नॉर्मल मॉडिफिकेशन्स करून यांना आपण चांगल्या पद्धतीची विजन लो विजन डिव्हाइसेसनी आपण देऊ शकतो. हे सुद्धा मुलांमध्ये एक इम्पॉर्टंट कारण आहे लो विजन असण्याचं. ओके डॉक्टर, त्याचप्रमाणे ऑप्टिक नर्व मला वाटतं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि बघायला गेलं तर आपण पूर्ण 1 तास सुद्धा याच्यावरती बोलू शकतो. पण ऑप्टिक नर्व ॲट्रॉफी हे कसं कारण असू शकतं लो विजनसाठी? तर बेसिकली ऑप्टिक नर्व जसं डॉक्टर मस्कतींनी सांगितलं की आपल्या रेटिनापासनं जी मेंदूपर्यंत जे रिले होतो इलेक्ट्रिकल सिग्नल्सचा तो आपल्या ऑप्टिक नर्वनी होत असतो आणि ही फार महत्त्वाची नर्व असते. आणि एकदा ऑप्टिक नर्वला त्रास झाला की तो बऱ्याचदा परमनंट असतो. जितका भाग डॅमेज झालेला आहे तो आपल्याला परत नीट मिळवता येत नाही परत आणि तो कार्यक्षम होऊ शकत नाही. तर ऑप्टिक नर्व डिझिजेसना बरीच कारणं असतात. बरेच लोक मद्यपान करतात, टोबॅको म्हणजे सिगार ओढणे, त्यामुळे सुद्धा यांच्यावरती परिणाम होतो. बऱ्याचदा काही ट्युमर्स असतात त्याच्यामुळे तो ऑप्टिक नर्वला त्रास होऊ शकतो. आणि बाकी काही अजून आजार असतात प्रायमरीली ऑप्टिक नर्व्हचे, त्यामुळे सुद्धा ह्या ऑप्टिक नर्वला त्रास होऊ शकतो आणि तिची कार्यक्षमता पूर्णपणे कमी होऊन आपल्याला लो विजन होऊ शकते. आणि जसं मी म्हटलं ग्लॉकोमा इज अन ऑप्टिक नर्व प्रॉब्लेम बेसिकली, तर त्याच्यामुळे सुद्धा इट इज अ लीडिंग कॉज ऑफ ऑप्टिक एट्रोफी. आणि बाकी अजून काही कारणं जे असतात ते मी जसे नमूद केले आता. मला वाटतं महाराष्ट्र ऑप्थॉलॉजिकल सोसायटीचे आपण सगळ्यांनी आभार मानायला पाहिजेत, कारण आत्तापर्यंत आपल्या सगळ्या प्रेक्षकांचा असा एक दृष्टिकोन होता की दारू, मद्यपान, सिगरेट ह्यांनी फक्त कॅन्सर होतो. पण इतक्या प्रोग्राममधनं झाल्यावर आपल्याला आता लक्षात आलंय की दारू किंवा सिगरेट ह्याचा फक्त कॅन्सरशी संबंध नसून शरीरातल्या इतर भागांशी सुद्धा त्याचा संबंध आहे. आणि आपली दृष्टी जाणं किंवा दृष्टी कमी होणं ह्याच्याशी त्याचा इतका संलग्न संबंध आहे हे मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा आज नव्यानेच ही माहिती मिळतेय. डॉक्टर, त्याचप्रमाणे न्यूरोलॉजिकल सुद्धा काही कारणं असतात ज्याच्यामुळे विजन लो होते, तर ही कुठल्या प्रकारची कारणं असतात? न्यूरोलॉजिकली म्हणजे काही ब्रेन ट्युमर्स असतात आणि जसं आपला पूर्ण जो व्हिज्युअल पाथवे असतो हा अगदी डोळ्यांपासून ते मेंदूपर्यंत त्याचं एक्सटेन्शन असतं. तर या पूर्ण पाथवरती कुठेही काही ब्रेन ट्युमर्स असतील जे त्या पाथवेवरती कॉम्प्रेस करत असतील किंवा त्याच्यावरती दाब देत असतील तर ते इलेक्ट्रिकल सिग्नल्स पुन्हा फायरिंग कमी होतं आणि त्यामुळे सुद्धा आपली विजन लो होऊ शकते. आणि बऱ्याचदा जसं डॉक्टर राहुलनी सांगितलं की नजरेचा विस्तार किंवा फील्ड ऑफ विजन तो सुद्धा आपल्याला जसं तुम्ही ह्याच्यात बघू शकता की हा एका पर्टिक्युलर माणसाला त्या ब्रेन ट्युमरमुळे दृष्टीच्या एका साईडचं काहीच दिसत नाही, मात्र फक्त अर्धच फील्ड ऑफ विजन त्याला दिसतं आहे. तर ह्याला हेमियानोपिक डिफेक्ट असं म्हणतात आणि बऱ्याचदा हा ब्रेन ट्युमर्समुळे असा दिसतो. बरोबर बरोबर. ते कधी कधी ते स्ट्रोकच्या मुळे पण होऊ शकतं. नॉट ओनली ट्युमर्स पण स्ट्रोक जे आहे आपण लखवा जे म्हणतात त्याला एक साइडला बॉडी पॅरालाइज होतं, त्याला पण तसं एक साइडला बॉडी पॅरालाइज होतं, एक साइडला विजन फील्ड ऑफ विजन पण कमी होऊ शकतं. महाराष्ट्र ऑप्थल्मॉलॉजिकल सोसायटी यांनी प्रायोजित केलेला आजचा हा कार्यक्रम अधुदृष्टी आणि त्यावरचे आधुनिक उपचार आपण डॉक्टर विश्राम, डॉक्टर कुरेश आणि डॉक्टर राहुल यांच्याशी या विषयावरती चर्चा करत आहोत. आपली चर्चा पुढे नेण्यापूर्वी आपल्याला अमरावतीहून एक फोन आलाय, तो फोन आपण घेऊयात. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. डॉक्टर, मी दिनेश मनोरे बोलतोय अमरावतीवरनं. मला कॅरेटाकोनसचा प्रॉब्लेम आहे. बर. कॅरेटाकोनस म्हणजे माझ्या डाव्या डोळ्याची दृष्टी खूप कमी झालेली आहे. तर मॅडम त्यासाठी आता कॅराफ्लेक्स म्हणून एक मी इंटरनेटवर माहिती बघितलेली आहे. तर कॅरेटाकोनसची सर्जरी करण्यास कितपत योग्य आहे? नक्कीच. आपलं वय काय आहे? माझं वय 36 वर्ष आहे. आणि आपण काय काम करता? मी कॉम्प्युटरवर काम करतो मॅडम, मेकॅनिकल इंजिनियर आहे. ओके, धन्यवाद. आपण ह्यांना काय सांगू शकतो डॉक्टर? केराटोकोनस जे आहे त्याचं अर्ली स्टेजेसमध्ये आपण फक्त चष्मा देतात आणि चष्मानी व्हिजन क्वालिटी चांगली नाही असत तर आपण कॉन्टॅक्ट लेन्स लावू शकतो. ज्यात आणि भातचे कॉन्टॅक्ट लेन्स असतात, लहान, सॉफ्ट, सेमी सॉफ्ट, हार्ड लेन्सेस, पिगी बॅक लेन्सेस, स्क्लेरल लेन्सेस तसं असतात. कॉन्टॅक्ट लेन्सनी पण त्याला फायदा नाही झाला तर आपण आणि ते कोण जे प्रोग्रेस होतात तर आपण त्याला एक स्पेशल नवीन ट्रीटमेंट आहे, त्याला CXL किंवा C3R, त्याच्यामध्ये एक अल्ट्राव्हायोलेट लाईट जी आहे
ते शाईन करून एक स्पेशल रायबोफ्लेविन ड्रॉप्स टाकून ते कॉर्नियाला स्ट्रॉंग बनवू शकतं, ते प्रोग्रेस नाही होणार कोण. आणि विजन कमी असली आणि हे C3R केलं त्याच्या नंतर आपण ते केरा रिंग्स जे म्हणतात केरा फ्लेक्स ते आपण रिंग्स ठेवू शकतो, तर कॉर्नियाला साइड मधून स्ट्रेच होते, तर सेंटर मध्ये जे कोनिकल कॉर्निया आहे ते कमी होते कोण, ते करू शकतं. आणि काहीच नाही झालं तर जसं डॉक्टर विश्रामनी सांगितलं ते कॉर्नियल ग्राफ्ट करू शकतो. डॉक्टर विश्राम 2 प्रकारचे कॉर्नियल ग्राफ्ट आहे. हो, आता ॲक्च्युली ह्यालाच अनुसरून मी त्यांना सांगेन की बेसिकली जसं डॉक्टर कुरेशनी सांगितलं की आपल्याकडे केरेटोकोनस हा एक प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी अनेक ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. मात्र त्या पर्टिक्युलर केसला धरून जे काही योग्य आहे ते आपल्याला ती केस बघूनच आपल्याला ठरवता येतं की कोणती पर्टिक्युलर ट्रीटमेंट त्यांना बेस्ट सुटेड राहील. आणि जसं डॉक्टर मस्कतीने सांगितलं की ट्रान्सप्लांटचे सुद्धा काही प्रकार आहेत, तर आपण बऱ्याचदा असं करतो की काही कॉजेससाठी पूर्ण कॉर्निया काढून पूर्ण नवीन कॉर्निया आपण बसवतो. मात्र आजकाल विथ द ॲडव्हान्स इन टेक्नॉलॉजी आम्ही फक्त कॉर्नियाचा जितका भाग डिझीज्ड असेल किंवा ज्याला त्रास झालेला असेल तेवढाच फक्त कॉर्नियाचा पापुद्रा काढून तोच पापुद्रा आपण रिप्लेस करू शकतो. जसं आपण टिपिकली ट्रान्सफ्युजन मेडिसिनमध्ये करतो की वेगवेगळ्या रक्ताच्या पेशी आपण हे करतो, आपण फ्रॅक्शनेट करतो आणि ज्या रुग्णाला ज्याची गरज असेल त्याच आपण पेशी देतो, ज्याला आपण कॉम्पोनंट ट्रान्सफ्युजन म्हणतो. तसंच कॉम्पोनंट कॉर्नियल सर्जरी आज पॉसिबल आहे. जसं हे केरेटोकोनसचे जे म्हणतात ते अप्रॉक्सिमेटली वी हॅव गिवन अप डुईंग पेनिट्रेटिंग केरेटोकोनस, म्हणजे टोटल कॉर्निया आपण चेंज नाही करत, कारण नुसतं पुढचा भाग जे आहे तेच वीक आहे, ते आपण चेंज करून त्याला लॅमेलर कॉर्नियल ग्राफ्ट. बरोबर. मला दिनेशजींचे आभार मानायचे आणि त्यांचं अभिनंदन करायचं की फक्त इंटरनेटवरची माहिती वाचून त्यांनी आपलं ज्ञान तेवढंच सीमित न ठेवता ऍक्च्युली डॉक्टरांना प्रश्न विचारून डॉक्टरांचं मत घेण्याचा जो तुम्ही हा प्रयत्न केलाय तो अतिशय मला वाटतं आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण बरेचदा लोक फक्त इंटरनेटवर माहिती वाचतात, अर्ध्यापुर्ध्या माहितीवरती ते डॉक्टरांना जाऊन एक्झॅक्टली. सो मला वाटतं दिनेशजी तुमचं अभिनंदन. असेच कायम प्रश्न विचारत राहा. इतर सर्व प्रेक्षकांनाही आवाहन आहे की आपण अर्धीपुर्धी माहिती वाचली असेल, कुठे ऐकली असेल तर त्या माहितीवर अवलंबून राहून ट्रीटमेंट करायला जाऊ नका. आपल्याकडे जे तज्ज्ञ डॉक्टर्स येतात तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता आणि ते नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन करतील. डॉक्टर कुरेश, तुम्हाला ट्रीटमेंटमध्ये मला वाटतं अर्ध उत्तर आपण ऑलरेडी लेन्सेसचं दिलेलं आहे. आणखी काही आपल्याला ऍड करण्यासारखं आहे का त्याच्यामध्ये? जे लेन्सेस जे आहे तर फार चेंजेस आले इन कॉन्टॅक्ट लेन्सेस. एकच मी नवीन सांगू की जे स्क्लेरल कॉन्टॅक्ट लेन्सेस असतात फार महाग असतात, पण ते कॉर्नियाला टच नाही होते, ते जे सफेद पोर्शन आहे आपल्या डोळ्याचं त्याच्यावर येतात, फार मोठं लेन्सेस होतात आणि सकाळी घालायचं, संध्याकाळी रात्री काढून टाकायचं आणि त्याचं डोळ्यांचं जे केरेटोकोनस जे आहे ते कोनचं वर ते बसतात आणि अगदी कम्फर्टेबल असतात आणि त्याचं विजन जे आहे ते लो विजन मध्ये काढून ते नॉर्मल विजन होऊ शकतं. केरेटोकोनस डिझीज जे आहे आणि जो पेशंटला डोळ्यांना ग्लेअर जसं डॉक्टर विश्रामनी म्हटलं की फार उन्हात नाही जाऊ शकतो, ते पण हे स्क्लेरल लेन्स लावून ते जाऊ शकतं. पण त्याचं कॉस्ट जे आहे ते फार जास्त आहे. 80,000 to 90,000 रुपीजचे एक लेन्स येतात. अच्छा, बरीच म्हणजे ती त्याच्यासाठी बरीच जमवाजमव मला वाटतं. हो, पण ते चॅरिटेबल मध्ये पण होऊ शकतं. अच्छा. डॉक्टर राहुल, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्यावेळेला आपण लो विजन साठीची ट्रीटमेंट म्हणतो त्यावेळेला मॅग्निफायर हे बऱ्याच प्रकारचे असतात, तर त्याच्यामध्ये हँड हेल्ड मॅग्निफायर किंवा स्टँड मॅग्निफायर हा काय प्रकार आहे आणि त्याचा वापर ट्रीटमेंटमध्ये कसा केला जातो? हे जे बेसिक लो विजन डिव्हाइसेस आहेत जसं हँड मॅग्निफायर, स्टँड मॅग्निफायर आपण आहे, तर हे जे इकडे आहे हे बेसिकली एक हे हँड मॅग्निफायर आपण ज्याला ह्याला म्हणतो, हा हँड मॅग्निफायर आहे आणि ह्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं भिंग इनकॉर्पोरेट केलं आहे. ह्याचं वजन आपण बघितलं तर एकदम वेटलेस आहे हे, आणि हा 6 डायोप्टर, 8 डायोप्टर, 10 डायोप्टर, 12 डायोप्टर अशी याची या मॅग्निफायरची कॅपॅसिटी असते. हे पेशंट लो विजनचे ज्यांची दृष्टी गेलेली असते, आता आपण सगळे जे आजार बघितले तर असल्या पेशंट्सला आपण हे मॅग्निफायर दिलं तर त्यांची नजर सुधरू शकते. त्याच प्रकारे आपण जर बघितलं तर हा एक स्टँड मॅग्निफायर आहे. हा स्टँड सारखा असतो, ह्याचं वर्किंग डिस्टन्स फिक्स असतं. ह्याच्यामध्ये पण एक विशिष्ट प्रकारची लेन्स इनकॉर्पोरेट केलेली आहे. हे पण 8 डायोप्टर, 10 डायोप्टर, 12 डायोप्टर पर्यंत लेन्स असते, तरी ह्याचं वजन फार कमी असतं, पेशंटला हँडी असतो हा. आणि ह्याच्यामुळे पण पेशंटची जी जवळची दृष्टी असते ही जवळची दृष्टी सुधारायला पेशंटला बराच फायदा होतो. तर हे असे हे बेसिक एलिमेंट्स आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा डिव्हाइसेस आहेत जसे हँड मॅग्निफायर आणि स्टँड मॅग्निफायर. त्याच्यामध्ये प्लस लेन्सेस हे इनकॉर्पोरेट केलेले असतात, स्पेशलाइज टाईपचे लेन्सेस. त्याच्याने पेशंटला वाचायला लिहायला सोपं पडतं. अच्छा.
डॉक्टर कुरेश, मला तुम्हाला असं आता विचारायचं आहे की ह्याचे आणखीनही 2 प्रकार आहेत, म्हणजे स्पेक्टॅकल माउंटेड मॅग्निफायर ज्याला म्हणतात आणि बार मॅग्निफायर ज्याला म्हणतात. तर हे काय प्रकार आहेत आणि याचा वापर कसा केला जातो? एकतर लहान मुलं शाळेत जातात आणि ते लोक पाठीमागे बसतात, त्याला बोर्ड दिसत नाही कारण त्याच्या दृष्टी जे मंद आहे, ते जे मंद दृष्टीचे असतात, लो विजन असतात, तर त्याला ते दुर्बीण जसं आपण स्पेक्टिकल माउंटेड मॅग्निफायर्स लावू शकतो. हे जे स्पेक्टिकल माउंटेड मॅग्निफायर ते असं घालणार आणि ते हे दुर्बीणनी त्याला सगळं चित्र परफेक्टली दिसणार, म्हणजे बोर्डवरती जे टीचर जे लिहितात ते सगळं दिसतं. हे स्पेक्टिकल माउंटेड चष्म्यावर लावले जे आणि ते दुसरं पण असतात जे नुसतं हे दुर्बीण जे आहे एका हातमध्ये धरून ते असं बघू शकतं, त्याला टेलिस्कोपिक लेन्सेस म्हणतात. ते पण एक तर स्पेक्टिकल माउंटेड आणि दुसरं टेलिस्कोपिक पण लेन्सेस येतात. ते लहान मुलाला फार इम्प्रूव्हमेंट होतात. आणि जवळसाठी जे पाहिजे ते मॅग्निफायर डोळ्यांच्या हे असं स्पेक्टिकल्स मध्ये असतात, ते जसं जाड भिंग आहे, पण ते इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं रीडिंग साठी. हे जे आहे चष्म्याच्या फ्रेममध्येच आतमध्ये आणि ते पण त्याला थोडं जवळ घ्यायचं, पुस्तक वगैरे जे जवळ घ्यायचं आणि टीचरला आम्हाला निरोप पाठवायचा की कधी पण असं आम्ही हे दिलं तर पेशंटला टोक नाही करू की फार जवळ घेतं, पण त्याला मजबूरन त्याला जवळ घ्यायला पाहिजे. बरोबर. डॉक्टर कुरेश, मला ह्या संदर्भात आणखीन एक प्रश्न तुम्हाला नंतर विचारायचा आहे की ह्या सगळ्यामध्ये समुपदेशन आणि काउन्सिलिंग हे अत्यंत किती महत्त्वाचं आहे आणि कसा त्याचा परिणाम होतो. तत्पूर्वी डॉक्टर विश्राम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की CCTV किंवा नॉन ऑप्टिकल डिव्हायसेस हे कसा रोल प्ले करतात लो विजनच्या ट्रीटमेंटमध्ये? जसं हे वेगवेगळे मॅग्निफायर्स आहेत, तर बऱ्याचदा काही जे वयस्क लोक असतात त्यांना बऱ्याचदा मॅग्निफायर जमत नाहीत, कारण त्यांना हाताला ट्रेमर्स असतात किंवा त्यांना तेवढं क्लोजली त्यांना काही घेता येत नाही. बऱ्याचदा मानेला कंपन असतं, ट्रेमर्स असतात, त्याच्यामुळे त्यांना तेवढ्या क्लोज डिस्टन्सपर्यंत ते वाचता येत नाही. तर आता जसं टेक्नॉलॉजीची इतकी मोठी क्रांती झालेली आहे, तर वी हॅव समथिंग कॉल्ड अ CCTVs. तर तुम्ही या पर्टिक्युलर चित्रामध्ये बघू शकतात, हे आजोबा ते तिकडे फक्त रायटिंग करतायत आणि तेच रायटिंग एका कॅमेराने कॅप्चर होत आहे आणि ते कॅप्चर होऊन त्यांना एका मोठ्या स्क्रीनवरती मॅग्निफाय होऊन ते त्यांना दिसतं आहे. खालच्या चित्रामध्ये तुम्ही ते क्लिअरली बघू शकता की त्या पर्टिक्युलर स्क्रीनवरती जो फॉन्ट साईज आहे तो खूप मोठा आहे आणि हा वाचन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो विथ दी हेल्प ऑफ दिस कॅमेरा, अँड दीज आर कॉल्ड CCTVs. हे CCTVs थोडेसे महाग पडतात, मात्र दे आर अ व्हेरी गुड ऑप्शन फॉर कॅरिंग आउट विथ रीडिंग, नॉर्मल रीडिंग अँड रायटिंग ॲक्टिव्हिटीज. त्याचप्रमाणे नॉन ऑप्टिक डिव्हायसेस कुठली असतात? राईट. तर बेसिकली हे सगळे झाले डिव्हायसेस आणि बऱ्याचदा फॉर मोशन आपण बऱ्याचदा वेगवेगळे ॲडजस्टमेंट्स आपण करतो, तर हे नॉन ऑप्टिकल डिव्हायसेस आहेत. जसं ह्याला एक टायपोग्राफ म्हणतात. तर इकडे कसं आहे की ह्या पर्टिक्युलर चित्रामध्ये राईट साईडला तुम्ही बघू शकता की त्या रूल्स आहेत, त्या म्हणजे त्या लाईनी आखलेल्या आहेत. तर ज्यांना लो विजन असते आणि त्यांना सगळं नीट रीडिंग एका लाईनीमध्ये करायचं असतं, तर दे कॅन जस्ट अलाइन दॅट पर्टिक्युलर दो स्पेसेस विथ दी सेंटेन्स आणि त्याच्यावर आधारित मग ते, कारण बेसिकली व्हॉट वी आर डुईंग इज आपण कॉन्ट्रास्ट वाढवतोय, म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन आलं तर तो कॉन्ट्रास्ट वाढतो आणि आपल्याला या लो विजनच्या पेशंट्सना त्याची खूप मदत होते. तर यांना टिपिकली टायपोग्राफ्स म्हणतात. आणि दुसरा तुम्ही तो टेलिफोन बघू शकता, त्याच्यात ब्लॅक अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन खूप जास्त आहे, म्हणजे तो कॉन्ट्रास्ट वाढल्यामुळे त्यांना ते एकदम चांगल्या रीतीने व्यवस्थित दिसू शकतात. बरोबर. डॉक्टर राहुल, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स होत चालली आहे, तर आणखी कुठली नवीन डिव्हायसेस आलेली आहेत या लो विजनला मदत करण्यासाठी, किंवा कम्प्युटरची मदत घेऊन, म्हणजे कम्प्युटर ॲडजस्टमेंट ज्याला आपण म्हणतो, तर ह्याची मदत घेऊन लो विजनला आपण कसं ट्रीट करू शकतो? आता हे जे नवे डिव्हायसेस जर आपण बघितले, जसं आता काही नवे इक्विपमेंट्स आलेले आहेत, जसे पॉकेट इलेक्ट्रॉनिक मॅग्निफायर, म्हणजे पॉकेटमध्ये तो बसतो आपल्या. एखादा ग्रहस्थ आहे जो बँकेत गेला, त्याला जर तो डिव्हाइस काढायचा, तर हे रुटीन जे डिव्हाइसेस आहेत ते त्याला फायदे होत नाहीत, तर तो असा पॉकेटमधनं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस काढतो, जसं आपला मोबाईल फोन सारखा, आणि त्याच्यातनं जे काही लिहिलेलं आहे, बँकेचं काही सही करायची आहे तर तो करू शकतो. त्याच्यानंतर एक जॉर्डी म्हणून एक इन्स्ट्रुमेंट असतं, एक मॅक्सपोर्ट म्हणून एक इन्स्ट्रुमेंट असतं. हे आधुनिक पद्धतीचे लो विजन डिव्हाइसेस आहेत की ज्यांनी आपल्याला त्याच्यामध्ये झूमिंग कॅपॅसिटी असते आणि आपल्याला लांबचं पण पेशंटला एकदम क्लिअर दिसायला लागतं अशा लो विजन पेशंट्सला. आणि कॉम्प्युटरचे पण एक व्हेरियस प्रोग्राम्स जसे आहेत, जॉज प्रोग्राम एक आहे, मॅजिक प्रोग्राम आहे, असा ह्या कॉम्प्युटरमध्ये पण तो प्रोग्राम आपण इन्कॉर्पोरेट करू शकतो लो विजनच्या पेशंटसाठी. आणि काही रीडिंग डिव्हायसेस आहेत की एखादा आता पेपर आहे तो आपल्याला वाचायचा आहे आणि लो विजन पेशंट तो वाचू नाही शकत, तर तो त्या एका इक्विपमेंटमध्ये ठेवून देतो
जसं ओवेशन म्हणून एक इक्विपमेंट आहे, तर ते ऑटोमॅटिक ते इक्विपमेंट ते वाचतं पेपर की ही न्यूज या देशात हे झालं, आज भारतात असं झालं, आज या गावात असं झालं. तर तो पेशंट लो विजनचा कोणावर डिपेंडेंट नाहीये. तर ह्या नव्या गॅजेट्समुळे ह्या पेशंट्सला असा भरपूर फायदा होतो. मला वाटतं ही सगळीच गॅजेट्स किंवा ही ट्रीटमेंट पद्धती, जसं तुम्ही एक तो आता जो शब्द वापरलात की तो डिपेंडंट नाहीये कोणावरती, ही डिपेंडन्सी नसणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि या लो विजनच्या पेशंट्सना सुद्धा जर इंडिपेंडन्स मिळाला, म्हणजे त्यांना जर स्वतः कोणाची मदत न घेता जर काही गोष्टी करता आल्या, तर मला वाटतं त्यांचा आत्मविश्वास सुद्धा अजून बूस्ट होईल आणि बऱ्याच गोष्टी ते स्वतः करू शकतील. एकदम चांगलं आणि सोपं उपाय जे आहे आता ते आपला मोबाईल फोन, जे नवीन जे मोबाईल फोन येतात त्याच्यामध्ये आपण सगळ्यांमध्ये कॅमेरा असतात. ते कॅमेरा घेऊन तुम्ही जे काय वाचायचं आहे त्याचं चित्र घ्यायचं, पिक्चर घ्यायचं. पिक्चर तुमचं स्क्रीन जे आहे ते त्याच्यामध्ये फॉन्ट साईज जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही मोठे करून वाचू शकता. म्हणजे सिनियर सिटीजन पण आहे ते फक्त न्यूजपेपर किंवा त्याचं पिक्चर घेऊन ते करू शकतात. सगळ्या लोकांना करू शकतं. म्हणजे ते लो विजन एड विच इज फ्रीली अवेलेबल सगळ्या ठिकाणी. मला वाटतं टेक्नॉलॉजीचा असाही वापर आपण करू शकतो. आपल्याला आणखीन एक फोन आलाय, राजेश मोहिते यांचा बुलढाणा इथून फोन आलाय. नमस्कार राजेश जी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मी राजेश मोहिते बोलतो देवराई. हा, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझ्या एका डोळ्यांनी मला कमी दिसतं. मी डॉक्टरांकडे गेलो होतो. मला दोन्ही डोळ्यापैकी उजव्या डोळ्यांनी कमी दिसतंय. तर मी डॉक्टरांकडे गेलो होतो, तर डॉक्टरांनी सांगितलं की याचं ऑपरेशन सुद्धा होत नाही आणि याला चष्मा पण लागत नाही. अच्छा. आणि चष्मा लावला तरी तुम्हाला ते कमी दिसणार आणि चष्मा नाही लावला तरी तसं दिसणार. अच्छा. आपलं वय काय आहे? 38 वर्ष मॅडम. आणि डॉक्टरांनी कुठल्या आजाराचं किंवा विकाराचं नाव नाही, सांगितलं का आजाराचं वगैरे काही सांगितलं नाही मॅडम. डॉक्टर म्हणाले की 5 वर्षापूर्वी अचानकच तुमचं एका डोळ्याचा प्रॉब्लेम आलेला आहे. अच्छा, धन्यवाद. महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटी यांनी प्रायोजित केलेला अधोदृष्टी आणि त्यावरचे आधुनिक उपचार हा कार्यक्रम आपण बघत आहोत. डॉक्टर राहुल, डॉक्टर कुरेश आणि डॉक्टर विश्राम यांच्याशी आपण ह्या विषयावरती चर्चा करत आहोत. प्रेक्षक हो, पुन्हा एकदा आठवण करून देते, कार्यक्रमाच्या शेवटी कागद आणि पेन जवळ घेऊन बसा, कारण आपण डॉक्टरांचे नंबर्स तुम्हाला देणार आहोत. म्हणजे हा कार्यक्रम संपल्यानंतरही तुम्हाला डॉक्टरांच्या संपर्कात राहता येईल आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेता येईल. डॉक्टर विश्राम, मला कार्यक्रमात पुढे जाताना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, पण तत्पूर्वी आपल्याला राजेशजी यांचा जो प्रश्न आला होता त्याचं उत्तर आपण डॉक्टर कुरेशांकडनं घेऊयात. हे जे ते जे म्हणतात की 5 वर्षाच्या उमरमध्ये त्याला दिसायचं कमी झालं, ते युजली याला एम्ब्लिओपिया म्हणतात किंवा लेझी आय, म्हणजे डोळा वापरला नाही गेला, त्याच्यामध्ये मोतीबिंदू असणार किंवा काही ऑप्टिक ॲट्रोफी असणार की काहीतरी, कारण की जास्त नंबर एका डोळ्यामध्ये असणार. तर दोन्ही डोळा नुसतं दृश्य घेतात आणि पाठीमागे ब्रेन जे आहे ते इंटरप्रेट करतात. ते एका डोळा क्लिअर पिक्चर नाही पाठवतं ब्रेन मध्ये, तर ब्रेन त्याची स्विच ऑफ करतात. तर आता ह्या उमरमध्ये काही करू शकत नाही. आणि आपण जे हे जे यंत्र सगळं जे आपण सांगितलं की जे मंद दृष्टीसाठी आहे ते त्याला उपयोगी नाही होणार, कारण एका डोळ्यामध्ये हे यंत्र दिलं, दुसरं डोळं चांगलं आहे तर काही उपयोग नाही. हे सगळं यंत्र जे आहे ते दोन्ही डोळ्यामध्ये त्रास असणार तरच वापरायचं. एका डोळा चांगला आणि ऍडजस्ट होणार नाही. एका डोळ्यामध्ये तुम्ही फार जाड भिंग ठेवलं, दुसऱ्या डोळ्यामध्ये काय नॉर्मल विजन, तर ऍडजस्ट होणार नाही ब्रेन, कारण की मास्टर कम्प्युटर जे आहे ते इथे आहे, नुसतं डोळ्यात पिक्चर घेतात. तर त्याला राजेशला हेच माझी ही विनंती आहे की हाय तसं राहू दे. तुम्हाला एवढं वर्षाच्या नंतर तुम्हाला माहीत पडलं की एका डोळ्याचं विजन कमी आहे, कोणाला सांगू नको आणि तुम्ही नॉर्मल लाईफ लीड करा. सगळं काम करायचं, पिक्चर, टीव्ही, कम्प्युटर सगळं वापरू शकता. नक्कीच. डॉक्टर विश्राम, मला तुम्हाला तसं विचारायचं की आपण ह्या ज्या सगळ्या LVAच्या पद्धती, लो विजन एड्सच्या सगळ्या पद्धती ज्या आपण डिस्कस केल्या, इन केस जर पेशंटला त्या नाही मिळाल्या तर अशा पेशंट बरोबर काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? थोडक्यात या LVAचं महत्त्व काय आहे? स्वराली, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपल्या समाजात अजूनही आपण ह्याच्या अधोदृष्टीबद्दल बोलतोय, आपण ह्या डिव्हायसेसबद्दल बोलतोय, मात्र बहुतांश लोकांना आजही ह्या गोष्टींची माहिती नाही आणि बऱ्याचदा ह्याची अवेलेबिलिटी सुद्धा बऱ्याच सेंटर्समध्ये बरीच कमी असते. डॉक्टर राहुल त्याच्याबद्दल बोलतील आणखीन. पण मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला कमी दृष्टी असते तर आमचं संशोधन असं दाखवतं की बेसिकली त्यांचा अगदी लहानपणापासून जो बौद्धिक विकास होतो तो कमी असतो, त्यांच्या अलर्टनेस लेवल्स कमी असतात. त्यांना, अशा लोकांना बऱ्याचदा काही मानसिक त्रास
होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यांचे जे कॉन्फिडन्स लेवल्स असतात आणि त्यांचं ओव्हरऑल जे प्रोफेशनल त्यांचं जे करिअर त्यांना करायचं असतं ते सुद्धा कुठेतरी अफेक्ट होतं. तर हे सगळे त्याचे बेसिकली कॉन्सिक्वेन्सेस आहेत. आणि आय थिंक इट इज आवर ड्युटी आणि प्रॉब्ली इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट की प्रत्येकाला जो कोणी लो विजनचा पेशंट त्यांच्याकडे येईल त्याला बरोबर लो विजन जिथे ह्या सगळ्या डिव्हाइसेस आणि सर्व्हिसेस अवेलेबल आहेत त्यांना हे न सांगता की आता तुमचं काही होऊ शकत नाही, त्यांना तो मार्ग दाखवून लो विजन डिव्हाइसेस आणि जिथे सर्व्हिसेस अवेलेबल आहे तिथे त्यांना पाठवणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ह्या माध्यमातून मी हे सगळ्यांना सांगू इच्छितो. बरोबर. डॉक्टर कुरेश, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जसं आता डॉक्टरांनी मेन्शन केलं की एखाद्या व्यक्तीला जेव्हा लो विजन असते त्याला आपोआपच आत्मविश्वास त्याचा कमी होतो आणि मग अनेक मानसिक प्रॉब्लेम्स यायला लागतात किंवा पालकांना सुद्धा हे पहिल्यांदा ॲक्सेप्ट करायला खूप अवघड जातं की आपल्या मुलाला असा काहीतरी एखादा प्रॉब्लेम आहे. तर काउन्सिलिंगचं आणि किंवा समुपदेशनाचं ह्याच्यामध्ये किती महत्त्व आहे आणि किती वेळ मला वाटतं पालकांना हे ॲक्सेप्ट करण्यासाठी दिला पाहिजे? एकतर पेरेंट्सला असं हे अंधा नाही आहे आणि हे नुसतं त्याची दृष्टी मंद आहे आणि मंद दृष्टीच्या आपण चिल्ड्रनला आपण फारच इम्प्रूव्ह करू शकतो. ऑलमोस्ट सगळ्या पेशंटला, सगळ्या बालकाला आपण नॉर्मल स्कूलमध्ये पाठवू शकतो. कारण काय होतंय की ते लोकांना नॉर्मल स्कूलमध्ये ॲडमिशनला जातात आणि टीचर किंवा प्रिन्सिपल सांगतात की त्याचं विजन जे आहे ते फार मंद आहे, त्याला आमच्या स्कूलमध्ये आम्ही दाखल करणार नाही. तर कानूनी जुर्म आहे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट कानूनी आहे, जुर्म प्रेक्षकांनी आहे. लक्षात घेतली पाहिजे. सगळं मंद दृष्टीचं बालक जे आहे त्याला कंपल्सरी नॉर्मल स्कूलमध्ये ऍडमिशन दिलंच पाहिजे आणि नाही दिलं तर तुम्ही कंप्लेंट करू शकता म्हणजे हा हक्क आहे आपल्या जनतेचा. ऍब्सोल्युटली हक्क आहे. आणि पेशंटला त्याला जवळ बसायचं आहे किंवा त्याला ते स्पेक्टिकल मॅग्निफायर सगळं मॅग्निफायर असतं. पहिला तर पेरेंट्सला असं काउन्सिलिंग की तुमचा बाळक जे आहे ते अंध नाही आहे आणि त्याला नुसतं मंद दृष्टी आहे, त्याचा इम्प्रूव्हमेंट करू शकतो. दुसरं की कधी कधी काय होतं की आम्ही त्याला एक लो विजन एड दिलं आणि ते लो विजन एड थोडा वेळ वापरलं पण त्याचे विजन आणखीन कमी झाली तर ते लो विजन एड काम नाही करते तर ते लोक कबाटमध्ये ठेवतं आणि पेशंट निग्लेक्ट करतं. तसं नाही करायचं. परत डॉक्टरकडे जायचं, परत LVS सेंटरकडे जायचं, कारण नवीन आला असणार आणि त्याला ते नवीन एड देऊन परत त्याला विजन इम्प्रूव्ह करू शकतो. म्हणजे गिव्ह अप नाही करायचं. ते नॉट ओनली चिल्ड्रनला पण इव्हन एडल्ट्स आपण काय आम्ही एक तास 2 तास 3 तास त्याला समजवतो, दाखवतो की कसं वापरायचं. त्याच्यानंतर ते घरी जाऊन जसं हिअरिंग एड पण ते कधी लोक माग हिअरिंग एड घेऊन कबाटमध्ये ठेवतात. तसंच आमचं LV आम्ही किती वेळ आम्हाला माहित पडतं की ते वापरतच नाही. का नाही वापरत? कारण आता मला काम नाही करत. अरे पण तुम्ही परत या ना आमच्याकडे, परत आम्ही दुसरं काही तुम्हाला देऊ. बरोबर. ते काउन्सिलिंगचं फार गरज आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे. डॉक्टर राहुल, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ह्या सगळ्या पद्धती किंवा ही सगळी साधनं कुठे मिळू शकतात आपल्या प्रेक्षकांना आणि याचा साधारण खर्च काय असतो? जसं आपण आता बघितलं की जसं चष्मा आपण कुठूनही घेऊ शकतो चष्म्याच्या दुकानातनं, तसं हे लो विजन डिव्हायसेस इझिली अवेलेबल नसतात. तर ते हे आपल्याला आय हॉस्पिटल्समधनं अवेलेबल होऊ शकतात. जसे भारतामध्ये तुम्ही पाहिले जसं LV प्रसाद, मधुराई, HV देसाई हॉस्पिटल असल्या किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस, शंकर नेत्रालय असल्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये आपण जर ते मागवले तर ते आपल्याला लो विजन डिव्हायसेस देऊ शकतात. किंवा हे काही नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन संस्था आहेत जसे नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड, जसं इंडियाचं विजन 2020 आहे. तर हे अशा संस्था आपल्याला लो विजन डिव्हायसेस प्रोव्हाइड करू शकतात. किंवा आपण जर वेबसाईटवर गेलं तर तिकडे आपल्याला ही माहिती मिळते की कोणत्या अशा NGOज आहेत किंवा कोणत्या संस्था आहेत किंवा कोणते असे हे आहेत की ज्याच्यामधनं आपल्याला हे लो विजन डिव्हायसेस मिळू शकतात. आता जर आपण खर्च जर विचारात घेतला लो विजन डिव्हायसेसचा तर हे साधे हँड हेल्ड मॅग्निफायर, स्टँड मॅग्निफायर्स ह्याची किंमत साधारण 1000 रुपये ते 1500 रुपयापर्यंत असते. आपण जर वर सरकत गेलो की जे सोफेस्टिकेटेड डिव्हायसेस आपण आता जसे बघितलं, जसं CCTV, जसा तो पोर्टेबल मॅग्निफायर बघितला, तर ह्याची किंमत साधारण एक 10,000 ते 15,000 किंवा 20,000 पर्यंत आपल्याला मिळते. डॉक्टर विश्राम, मला वाटतं आपण संपूर्ण LVA बद्दलची माहिती द्यायचा प्रयत्न केलाय. जाता तुम्ही प्रेक्षकांना थोडक्यात काय संदेश द्याल? मला असं वाटतं की हा एक खूप मोठा विषय आपण आज ह्याच्यावरती मंथन केलेला आहे आणि सगळ्यांच्या वतीने मला स्वामी विवेकानंदांचं एक कोट आठवतं. ते नेहमी म्हणायचं आहे की लूजिंग विजन इज वर्स दॅन लूजिंग साईट.
त्यामुळे एखाद्याला लो विजन असेल, अंधत्व असेल, पण आय थिंक आपण सगळ्यांनी याच्याबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. लो विजन एड्सच्या माध्यमातून आपण अशा पेशंट्सना खूप मदत करू शकतो. फक्त त्याचं युटिलायझेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मला असं वाटतं की ह्या माध्यमातून आपण बरीच जनजागृती घडवून आणण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे. इट्स जस्ट दॅट द युटिलायझेशन हॅज टू बी मोर अँड वी कॅन ऑलवेज हेल्प दीज पेशंट्स मच बेटर विथ लो कुरेश, विजन तुम्ही थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? एकतर की तुमचं जे हक आहे ते तुम्ही सोडू नका आणि लो विजन एड्सच्या इम्प्रूव्हमेंट्स रोज चालू आहे. जसं सायन्स आणि विज्ञान जे एवढी तरक्की करत आहे तर लो विजन एड्समध्ये पण तरक्की होत आहेत. म्हणजे डोंट गिव्ह अप, कधी पण गिव्ह अप नाही करायचं. आज तुमचं लो विजन एडनी काम नाही झालं तर 6 महिन्याच्या नंतर परत जा. मला वाटतं प्रेक्षक हो, आपल्याला लो विजन म्हणजेच अधोदृष्टी आणि त्याच्यावरचे आधुनिक उपचार याविषयीची अतिशय उत्तम माहिती अशी तीनही डॉक्टरांनी दिलेली आहे. मला खात्री आहे की तुम्हाला डॉक्टरांशी थेट संपर्क साधायचा असेल त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचे नंबर्स लागतील. ते असे आहेत: महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटी, डॉक्टर विश्राम संगीत 9594 04 5556, डॉक्टर कुरेश मस्कती 9820078357, डॉक्टर राहुल देशपांडे 9422314766. प्रेक्षक हो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला लिहून कळवा. त्याचप्रमाणे असे काही डॉक्टर्स ज्यांना हॅलो डॉक्टरमध्ये सहभागी व्हायचं असेल, प्रेक्षकांपर्यंत पोचायचं असेल आणि वेगवेगळ्या विकाराविषयीची माहिती द्यायची असेल, अशा स्पॉन्सर्ड प्रोग्रामसाठी सुद्धा तुम्ही आम्हाला ह्या पत्त्यावरती आणि ईमेल आय डीवरती ईमेल करू शकता. तो असा आहे: निर्माता हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आय डी आहे hellodoctor@gmail.com. प्रेक्षक हो, तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही जसे प्रश्न आम्हाला विचारता असेच कायम विचारत राहा आणि आम्हाला खूप छान वाटतं की तुम्ही डॉक्टरांना प्रश्न विचारता, त्यांच्याकडनं माहिती घेता आणि मला अशी आशा आहे की नक्कीच तुम्ही ही माहिती ॲप्लिकेट करत असाल. चला तर मग तुमच्याकडनं आणि हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमकडनं मी तीनही डॉक्टरांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.